आपण पाहू शकता दिलेल्या निवेदनाप्रमाणे त्यांना आणण्यासाठी. ठीक आहे, मी काय म्हणतोय, छत्रपती संभाजीनगरमधील घटना ताजी असतानाच धामणगाव रेल्वेमध्ये एका तरुणाने चक्क 200 फूट उंच BSNL टॉवरवर चढून थरार उभा केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. नुकतीच धामणगाव रेल्वे येथे एक विचित्र घटना घडलेली आहे. धामणगाव रेल्वेच्या BSNL टॉवरवर एक युवक चढलेला आहे आणि त्या युवकाला आपण पाहू शकता टॉवरवर तो आपल्याला दिसत आहे आणि तिथून तो लोकांना हातवारे करत आहे. सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे की हा बडनेरा येथील युवक असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे आणि सदर घटनेच्या आधी इथे चढण्याच्या आधी हा युवक पोलीस स्टेशनला सुद्धा तक्रार दाखल करण्याच्या संदर्भात जाऊन आलेला अशी सुद्धा प्राथमिक माहिती आहे. धामणगाव रेल्वे या शहरात भगतसिंग चौकाच्या जवळ असलेल्या BSNLच्या टॉवरवर हा युवक इथे चढलेला आहे आणि चढून तो आपल्या काहीतरी मागण्या मागत आहे. याला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी येथे झालेली आहे. आपण या बातमीच्या संदर्भात आणखी माहिती घेणारच आहोत. तोपर्यंत जुळले राहा. मागील 5 वर्षांपासून आपला मोडता संसार वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या गोविंद गवई या तरुणाने कौटुंबिक वादातून झालेल्या अपमानाचा राग मनात धरून हे टोकाचे पाऊल उचलले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची तक्रार घेत असताना तो निघून गेला आणि थेट BSNL टॉवरवर चढला. दरम्यान संस्कारांचा जनवादने त्याच्याशी थेट बातचीत करून त्याची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तो तुम्ही फक्त संयम ठेवा. ठीक आहे, आता गाडी चालली त्यांना आणायसाठी. ठीक आहे, काही टेन्शन नका घेऊ. आणि तुम्ही एक काम करा, तोपर्यंत आहे ना खाली या थोडीशी ह्या टपावर बसा येऊन. नाही खाली नका उतरू. मी काय म्हणतोय की तुम्ही खाली म्हणजे टावरच्या खाली नका येऊ. आहे का, इथं टावरच्या खाली बसाची जागा आहे की नाही, जिथं आधी उभे होते तुम्ही तिथं येऊन बसून जा. झालं, कोणीच नाही येणार, सगळे खाली चालले, बाहेर चाललो आम्ही. ठीक आहे, तुम्ही तिथं बसा, तुम्ही बसा आणि तिघांनाही आणतो. आणल्यानंतर तुम्हाला दाखवतो आणि मग तुम्ही खाली उतरा. पण दादा कृपा करून काहीच करू नका. गोविंदच्या मागणीनुसार त्याची पत्नी आणि सासूलाही तिथे आणण्यात आले. तरीही तो बहिणीची वाट पाहत खाली येण्यास नकार देत होता. आपणास सूचित करण्यात येते की आपण दिलेल्या निवेदनाप्रमाणे तुमची पत्नी, सासू व साडा यांना बोलवण्यात आले आहे. तसेच गावातील पत्रकार बंधू, पोलीस विभाग तसेच ॲडव्होकेट श्रीमती मानकर मॅडम यांनी आपणाशी संपर्क साधून सर्वांनी आपल्याला विनंती केली की आपण टावरच्या खाली उतरून रीतसर तक्रार द्यावी. आपल्या तक्रारप्रमाणे रीतसर कारवाई करण्यात येईल. सर्वतोपरी प्रयत्न करून सुद्धा आपण टावर खाली उतरत नाही आहे. काही अनावधानाने पाय वगैरे घसरून किंवा तोल देऊन आपण खाली पडल्यास व काही अनुचित प्रकार घडल्यास त्यात सर्वची जबाबदार आपल्याला करण्यात येईल. कृपया आपण खाली उतरा आणि प्रशासनाला सहकार्य करा. पोलिसांनी जाहीर मुनादी करत तब्बल 6 तास त्याची मनधरणी केली. अखेर बहीण आणि जावई तिथे पोहोचताच पोलिसांच्या आवाहनाला दाद देत गोविंद खाली उतरला. आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. यावेळी एक जीव वाचवल्याचे समाधान पोलिसांसह सर्व उपस्थितांच्या चेहऱ्यावर दिसत होते. ब्युरो रिपोर्ट, संस्कारांचा जनवाद, धामणगाव रेल्वे. रेणुका ॲग्रो सर्व्हिसेस, शेतकऱ्यांचा विश्वास, शेतीचा विकास. बियाणे, कीटकनाशके, खते, कृषी सल्ला, उत्तम उत्पादने, योग्य मार्गदर्शन, विश्वासार्ह सेवा, गुणवत्ता आणि विश्वासाची हमी. रेणुका ॲग्रो सर्व्हिसेस, साईनगर, परसोडी रोड, धामणगाव रेल्वे.